सतीश भोसले उर्फ खोक्या याला आज बीड उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयागराजमध्ये अटक केली आणि 1 ते 2 दिवसामध्ये बीड पोलीस त्याला ताब्यात घेऊन बीडमध्ये आणणार आहेत. मात्र माझ्यासोबत खोक्याचे आखी कुटुंब माझ्यासोबत आहे. ते एक वेगळ्याच कारणाने या ठिकाणी आलेले आहेत. खोक्याची मावस बहीण या ठिकाणी तिची छेड काढली गावकऱ्यांनी. पुतणी आहे, तिची छेड काढली, पण तिच्याबद्दलची काही सुनवाई होत नाही. लोक येऊन त्यांना जीवे मारण्याचे धमके देत आहेत आणि खोक्याच्या एकंदरीत क्लिपबद्दल सुद्धा ते बोलायला तयार आहेत की जे झालंय ते झालंय, मात्र आता कोर्टामध्ये आम्हाला न्याय भेटेल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यांची भाऊजही माझ्यासोबत आहे. ताई, तुमचं नाव? शालन भोसले. काय म्हणणं आहे, तुम्ही इथं नेमकं कशासाठी आलात? आम्ही आलो सर, आम्हाला न्याय भेटावा आणि आम्हाला न्याय असा भेटावा की माझ्या मुलीवर पण छेड झाली. माझ्या मुलाला पण तलवार टाकली. तर आमचं कुणी म्हणजे दखलच कुणी घ्यायना. हात जोडून विनंती करून सांगतो पोलीसवाले की आमची दखल घ्यावा. आम्ही दखल करून आम्हाला पोलीस संरक्षण असावं तिथं. त्या गाड्या येतात आमच्या घरी. काल 3 गाड्या आल्या होत्या आणि त्याच्यातले आम्ही 2 लोक तर मी म्हणजे तोंड आम्हाला धमकी देऊ. ते काय म्हणून राहिले की तुम्ही केस काय केली, ते केस मिटून घ्या. तर तुम्हाला लेकरं बाळा अॅट्रॉसिटीची केस केली, मुलीला छेडला. हो, मुलीला छेड 18 शीटची केस काय केली तुम्ही म्हणे. तुमच्या मुलाला तर एक तलवार टाकली, मग इथून पुढे तुमचं परिवार सगळं मारून टाकू म्हणून राहिले सर. पोलिसांनी काही कारवाई नाही केली, अॅट्रॉसिटी दाखल केली. पोलिसांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी कारवाई करावं, ते पण अटक करावं त्यांना पण. आम्हाला न्याय भेटावा सर. बरं, मला सांगा, खोक्याला आज सकाळी अटक झाली सतीश भोसलेला, हे तुम्हाला माहित आहे का? सतीश भोसलेला अटक झाली आम्हाला काय माहित नाही सर. नाही ना माहित. तुमच्या संपर्कात होता का नाही? नाही ना सर. बरं, काय म्हणाला? त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले, तुम्ही सांगितलं. हे आता जे झालं ते झालं, ते का झालेलं हे थोडं लोकांना सांगा. आता काय झालं ते काय माहित नाही सर, पण आमच्या गरीब लोकांवर एवढी अन्याय नाही व्हावं. पाण्याचं पाणी, दुधाचे दूध व्हायला पाहिजे. आमच्या गरीब लोकांवर म्हणजे असे अन्याय व्हावं नाही, एवढी विनंती आहे आमची. पण कोर्टामध्ये आता खोक्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी होतील, तुम्हाला वाटतं न्याय भेटेल? अंजली मॅडमचा हात जोडून विनंती आहे की आमचं बी काहीतरी आमची दखल घ्यावा. आमच्या मुलीवर छेड झालेली आहे. अंजली दमाने हो, अंजली दमाने हात जोडून विनंती आहे आमची की आम्ही गरीब लोक आहे सर. माझ्या मुलीवर पण छेड झाली आणि माझ्या मुलाला पण तलवार टाकली, तरी पण आम्हाला न्याय काहीच भेटला नाही. आम्ही हात जोडून विनंती आहे पोलीसवाल्याला. एकंदरीतच आपण बघतो की जी मुलगी आहे, तुझं नाव नको सांगू बेटा, तुझं नाव सांगणं योग्य नाही. काय झालं होतं गावात तुझ्यासोबत? मी रानात होते तेव्हा त्याचा लोक आला तो मला हात ओढू लागला, शिव्या गाळ करत आला. मी म्हणलं काय झालं बाबा, कम शिव्या देता? तर तो आला तसंच हात ओढायला लागला. लई घाण शिव्या दिल्या त्याने. मी हात ओढू लागला. खड्डा होता तिथं, एक ते खड्ड्यात पाडलं मला. मी माझ्या भावाला आरडावर केली तर तेव्हा लगेच त्याचा बाप होता, त्याच्या हातात तलवार होती एक. त्या पळत आला तलवार घेऊन, तशीच माझ्या भावाच्या डोक्यात टाकली. मग महेश ढाकणेने नाही, दिलीप ढाकणे होता. दिलीप ढाकणे लगेच तलवार टाकली, पाडलं मला. संदीप ढाकणे, महेश ढाकणे होते तिथं. राम ढाकणे हात पाय पकडलेले होते, यांनी संदीप ढाकणे पकडले होते. आणि ते होता ना महेश, त्याने ओटी पोटात लाथा हाणल्या. पोलिसांनी काहीच नाही केलं का? काहीच तक्रार नाही घेतली. आम्ही 8 दिवस झोपून होतो सर. घेतली पोलिसांनी, आता घेतली. अटक व्हा म्हणून आम्हाला अटक व्हा, त्यांना तक्रार घेतली आहे मान्य. पोलीसवाल्याकडून आम्हाला संरक्षण पाहिजे पोलिसांचं. आणि दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं त्यांना पण. आम्हाला त्यांच्यापासून लई धाक आहे सर. खोक्यावर जवळपास 10 गुन्हे दाखल झालेले, हे तुम्हाला काय माहित आहे? नाही सर, आम्हाला काहीच माहित नाही तसलं. खोटा गुन्हा दाखल करून गरीब लोकांकडून असा अन्याय नका करू सर. खोक्यावरती 10 गुन्हे टाकले, 20 गुन्हे टाकले, तुम्हाला काय भेटणार आहे? पण असा खोटा गुन्हा दाखल नका करू सर तुम्ही. असं आम्हाला खायची पंचायत आहे. आणि खोक्याचे परिवार बघा तुम्ही, आणि खोक्याच्या घरी पण तुम्ही चलून बघता की कोंबड्या किती येतात आणि गाया किती आहेत सर. आमच्या म्हणजे आम्हाला खायची पंचायत आहे. आम्हाला अन्याय नका करू इतकं. पण तुम्ही ते एवढी गरिबी सांगते, पण खोक्याचे व्हिडिओ असे आहेत की पैशाचे बंडल वगैरे फेकतो. नाही सर, ती मुकदमीचे काय ते आणले असेल 1-2 लाख रुपये, ते एन्जॉय केला असेल, पण इतकं नाही ना एन्जॉय. घरी सगळं कोंबड्या, गाई, शेळ्या, मेंढर हे तुम्ही बघू शकता. आमची काय परिस्थिती बघा तुम्ही. शिकार वगैरे करायचं नाही सर, शिकार वगैरे काहीच करीत नाही खोक्या, अजिबात काही नाही करीत. हे सगळं खोटं असं वाटतं तुम्हाला? सर खोटंच आहे हो. आमच्या घरी सगळं तुम्ही चला आणि आमच्या घरीच परिस्थिती बघा. सतीची फॅमिली आहे आम्ही बोलतोय. आमच्या घरी जर तुम्ही आम्ही परिस्थिती बघितलं, तुमच्या डोळ्याला पाणी सर. आम्ही इतकं रडून बोलतो तरी आम्हाला म्हणजे आम्हाला न्याय भेटावा सर. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करा. तुम्हाला पण आई बहिणी, आता माझ्या मुलीवर आज इतकी छेड झाली आहे, इथून माग माझी जाती जरी असली तरी असं व्हा नाही म्हणून आम्हाला वाटतंय. आम्हाला न्याय भेटावा. अंजली मॅडमला हात जोडून विनंती आहे, आमची पण काहीतरी दया करावा आणि आम्हाला पण न्याय भेटावा.
काय हा सांगा ना, तुम्ही बोला, तुम्हाला काय बोलायचं? बोल नाही. आमची एवढीच तक्रार आहे. आम्हाला गाव लोक येऊन आम्हाला धमकी देऊ राहिलेत. दसऱ्यात ओने खेडकर भरत खरमाडे एवढे आम्हाला घरी येऊन 4-5 गाड्या आले. का धमकी काऊन देऊ लागली? अशी केस करू नका म्हणून मिटून घ्या. तुम्ही कशामुळे केस करू राहिलेत? अशी नाही तर पारड्याची आई गायवर शिवाय देऊ राहिले आमच्या जातीवर. तुमच्या पारद्याची आजी गाण तुमचं काही होऊ शकतं नाही. म्हणजे आम्हाला धमकी अशी देऊ राहिले सर की तुमच्या लोकांनी काही होऊ शकतं नाही, आम्ही तुम्हाला जागेवर मारून टाकू आणि जाळून टाकू. 3 गाड्या आल्या, 3 गाड्यामधले आम्ही 2 जण, त्यातले 10 जण उतरले. ते म्हणले तुम्ही तुमच्या पोरची छेडची केस मिटून घ्या तर तुम्हाला जागेवर मारून टाकू आम्ही. तुमचं एकच कुटुंब आहे. खोकेश काय बोलणं झालं तुमचं असं? नाही सर, बोलणं झालं नाही, काहीच नाही झालं आमचं अजून. कुठं होतं माहित बी नाही, नाही ना सर अजून. पण आता त्याला अटक झालेली आहे. आता सर आम्हाला बिनपत्ते आहे त्याचा, अजून आम्हाला काहीच माहित नाही. अटक झाली त्याला 2 दिवसात बीडला. लेकरं बाळ सकट रडू राहिले, म्हणजे आम्हाला माहितीच नाही काही अटक झालं का काय झालं ते सर. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण, हे खोक्याचं कुटुंब आहे. भाऊजाई आहे, पुतणी आहे, हे मावशी आहे, या सगळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत. यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की ते या ठिकाणी आलेले आहेत यासाठी की या मुलीची छेड झाली होती आणि तिच्या छेडीच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल झाली गावातल्या लोकांच्या विरोधात. त्याबद्दल कसल्याही पद्धतीची तपास होत नाही किंवा कुणाला अटक होत नाही. त्यासाठी आज ते थेट कोर्टामध्ये आलेले आहेत. मात्र कोर्टात आल्यानंतर सुद्धा त्यांना खोक्यानं अटक झाल्याची माहीत नाही आणि खोक्याच्या बद्दलचे जे काही व्हिडिओ बाहेर येतात त्याबद्दलचं सुद्धा त्यांना कसल्याही पद्धतीची काही माहिती नाही. मात्र खोक्याच्या बद्दल न्याय त्याला मिळेल एवढंच हे लोक सांगतात. निश्चितपणे अशिक्षित आहेत, शिक्षणाचे त्यांचा गंध नाही. मात्र त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला सुद्धा प्रशासन असेल, पोलीस असेल, हे लक्ष देत नाही असा सुद्धा आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि खोक्याबद्दलचे जे काही गुन्हे दाखल झाले त्यातून न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आमचा आणि खोक्या त्यातून बाहेर पडेल असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड.